अजित पवारांच्या एक्झिटसाठी सध्या तगडी प्लॅनिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। जागा वाटपाचा मुद्दा समोर करून अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडण्यासाठी दबाव टाकत असल्याची रणनीती आखली जात असल्याचं समजतंय। महायुतीत राहिल्यास कमीत कमी जागा घेऊन अजित पवारांना निवडणूक लढवावी लागेल। ही तडजोड स्वीकारायची नसेल तर वेगळं होऊन लढण्याशिवाय त्यांना पर्याय उरणार नाही असं सूत्रांचं म्हणणं आहे। भाजपची 160 ते 170 जागा लढण्याची तयारी झाली आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 100 जागा हव्यात। एकनाथ शिंदे कमीत कमी 90 जागा पदरी पाडणार। अजित पवारांची कमीत कमी 60 जागांची मागणी आहे। अजित पवारांची केवळ 25 ते 30 जागांवर बोळवण होणार। पहिला बळी जर अजित पवारचा जाणार असेल तर दुसरा बळी हा मिंदे गटाचा आहे। हे 100%। 2024च्या निवडणुकीनंतर परिवर्तन जे होत आहे त्याच्यामध्ये सत्ता जरी महाविकास आघाडीची येणार असली 100%, तरीही कोणत्याही परिस्थितीत राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेकडे राहू नये यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये आत्ताच हालचाली सुरू झालेल्या आहेत। 5-5, 6-6 मुख्यमंत्री आज एकदम हवालदिल झाले असल्यामुळेच अशा पैकी बातम्या पेरण्याचं काम विरोधकांच्याकडनं त्या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। महायुतीच्या एकसंघ भूमिकेवरती कुठल्याही पैकीचं प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होणार नाही। संजय राऊतांनाच काल परवा जी चपराक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून जी मिळाली, काँग्रेस पक्षाकडनं जी मिळाली, त्याने आपले राजकीय दृष्ट्या गाल सांभाळावेत।